तुझी आता दृष्टी पुढे असाची तुरावी जोगी तुझ पाये पांडुरंगा नाचतावले मन लागले गोडे हे जीवन सोडे ऐसे झाले आता दृष्टी पुढे असाची तुरावी म्हणे आम्ही मागावी दडवाळ तुका म्हणे आम्ही मागावे दडवाळ पुरवावे आणि माय बाप आता दृष्टी पुढे असाची तुराही जोगी तुझ पाये पांडुरंगा समचरण बुधम जगनवे तपनी मंडनम मंडनाम धर्म तुलसी माला कंजकम कंजनेत्रम सदैव नाशम धर्म चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु तुका नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो
वरील करावा अविरो दयांच्या केल्या स्मरण होय सकल विधींचे अधिकरण ती जीवन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्रातृप्ती सेवेसाठी निवडलेला आपण विश्वमान्य जगमान्य विश्व जगद्गुरु श्री संत देहूनिवासी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतराचा अभंग. हा अभंग पाठ नाही म्हणजे वारकरीच नाही. आवडे हे रूप गोजिरे सबून पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराई जोगी तुझ पाये पांडुरंगा लहान चावले मन लागले से गोडी ते तिले न सोडे ऐसे दारे आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराई जोगी तुझ पाये पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळ तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळी पूर्वावी आळी माय बाप आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराई जोगी तुझ पाये पांडुरंगा. प्रस्तुत अल्पसा पर्याय द्यायचा असा आज अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 23वा म्हणजे 2 तपाला पूर्णता होण्यासाठी 1 वर्ष बाकी आहे. 2 तप म्हणजे 12 वर्षाचा 1 तप. 2 तप होण्यासाठी फक्त 1 वर्ष बाकी आहे. तर पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी माझ्याकडे आलेली आहे. मजपा मराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरे मी तुमच्या पायाची वाहन आहे तरी पण मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आज माझ्यावर नितांत प्रेम करणारे आणि मला सेवा देणारे आज कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग. अभंगाद्वारे महाराज सांगतात आवडे हे रूप गोजिरे समोर. आता रूप कसं आवडावं थोडासा उदाहरण देतो. काही जणांना कशाची आवडते काही जणांना कशाची आवडते. एक माणूस पंढरपूरला जाण्यासाठी निघाला. आवड सांगतो पंढरपूरला जाण्यासाठी आषाढीच्या वारीसाठी निघाला पण त्याचं धन एवढा चितपाय नाही. त्याने निघाला वारीसाठी पाऊस पडेल पण त्याचं धन कुठं आहे इथे शेताकडे. पाऊस पडला तर बरं होईल उद्या पेरणी होईल आषाढीच्या वारीला जाईल. पाऊस जर पडला तर मी उद्या पेरणी करून जाऊ शकतो. पण नमो पाऊस न पडल्यामुळे एक शेजारच्या त्याच्या जोडीदारास म्हणला आणि मी आज पंढरपूरला निघालो तू माझी पाऊस पडल्याच्या नंतर माझं शेत पेरणी करून घे. तो म्हणला हो करून घेऊ शकतो. करून घेतो म्हणल्याच्या नंतर यानं बॅग सावरला आणि रात्री पुरा जे आपल्याला जे वापरता जे काही लागेल वारीमध्ये अन्न वस्त्र सगळं लागेल ते घेतला आणि बॅग पॅक केला. बॅग घेऊन निघणार. संध्याकाळची वेळ झाली पाऊस पडला. पाऊस पडल्याच्या नंतर याचं मन तिकडे जावं असं वाटलं. याची आवड कुठे इकडे म्हणून हे काय केलं तिकडे जायचं रद्द केला इथे थांब. हे माणसाची आपली आवड. काही माणसाला कशाची आवड काही माणसाला कशाची आवड. तसं देवाच्या रूपाची आवड घ्या तुम्ही. देवाचं रूप कसं आहे देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर आपल्या मनाला काहीतरी वाटतं. भक्त नामा
मी जे काही बोलत भक्तनामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे लावून उभी कीर्तनी. आता चौयुगाचा भक्तनामा 4 देवाच्या अवतार किती 24 मुख्य अवतार 10 आणि त्याच्याही मुख्य अवतार 4 सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग. आता सत्ययुगामध्ये 10 अवतार कुठले कुठले मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलियुग हे 10 अवतार मुख्य. आता या 10 अवतारामध्ये थोडंसं सांगू म्हणजे रूपाचं वर्णन. फक्त आज बंधन कीर्तन असतं म्हणजे आज फक्त रूपाचं वर्णन करा, दुसरं त्याच्या असले काय सांगू शकतो. मत्स्य अवतारामध्ये मत्स्य अवतार म्हणजे माशीचा अवतार. जेव्हा समुद्राची लाट आली त्या समुद्राच्या लाटेला संरक्षण करण्यासाठी हे मत्स्य अवतार घेतले. आणि दुसरा आहे कच्चे अवतार. जेव्हा समुद्र मंथन करते वेळेस त्याच्या पाठीवरती वासुकीचा सरप केलेला आहे. मंद्राचल पर्वताची रवी केलेली आहे आणि मंद्राचल पर्वताची रवी करून जेव्हा समुद्रामध्ये मंथन करत होते, मंथन करत असताना रवी खाली जात होती. खाली जात असताना भगवंताकडे गेले आणि हे 15 खाली पडलेले होते. 14 रत्न समुद्रामध्ये गेले. 14 रत्न काढण्यासाठी ते अवतार घ्यावा. रवी जेव्हा खाली जात होती तेव्हा भगवान विष्णूकडे गेले. देवलोकात विष्णूकडे गेल्याच्या नंतर देवाने सांगितले, विष्णूदेव सांगितले मी कच्चा अवतार घेतो आणि माझ्या पाठीवर मंद्राचल पर्वताची रवी करा आणि वासुकी नावाच्या सर्पाची काय करा दोरी करा. तेव्हा वासुकी सर्प नावाच्या सर्पाची दोरी केल्याच्या नंतर एक रत्न बाहेर आला. आता त्याच्यामध्ये 14 रत्न आहेत. त्याच्यामध्ये हलहाल आहे, हलहाल विष आणि ऐरावत हत्ती अशी 14 रत्ने. हे दुसरा अवतार झाला. तिसरा अवतार आहे वराह. वराह अवतारची विशेषता अशी आहे की जेव्हा हिरण्याक्षने पृथ्वी समुद्रामध्ये टाकला, पृथ्वी समुद्रामध्ये टाकल्याच्या नंतर पृथ्वी समुद्राच्या भूतलाला जाऊन बसली. भूतलाला जाऊन बसल्याच्या नंतर देवादिकाला चिंता पडली आपली पृथ्वी संरक्षण करणार. तेव्हा विष्णूने तिसरा अवतार घेतला वराह. वराह अवतार घेऊन आपल्या शिंगावरती पुरा पृथ्वीमध्ये आणला. हे तिसरा अवतार झाला. आणि चौथ्या अवतारामध्ये हिरण्यकशिपूचा मुलगा भक्त प्रल्हाद आहे. भक्त प्रल्हाद फक्त कुणाचं नाव घेत होता नारायण 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 देव नारायण नारायण नारायण. हे भक्त प्रल्हाद राक्षसाच्या कुळात जन्माला येऊन तरी पण देवाचं नाव घेत होता. पण हे कुणाला पटत नव्हतं. हिरण्यकशिपूला पटत नव्हतं. त्याला मारण्यासाठी कितीतरी प्रयत्न केला पण ते असफल झाले. असफल झाल्यामुळे ही चौथा प्रल्हादाचा. आता 5वा अवतार आहे वामन अवतार. वामन अवतारामध्ये जेव्हा बळीराजा यज्ञ करीत होते, यज्ञ करीत असताना 100वा यज्ञ चालू होता कुणाचा बळीराजाचा. 100 यज्ञ केल्याच्या नंतर इंद्राला एक भीती वाटू लागली. इंद्र म्हणू लागला बळीराजाचे जर 100 यज्ञ पुरेसे झाले समजा पूर्ण झाले तर माझ्या सिंहासनाला धोका आहे. 100 यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर सिंहासनावर देवाचा राजा कोण बनेल राजा बळी बनेल. मग राजा बळी बनल्याच्या नंतर मी त्याचा द्वारपाल होऊ. मला हे मान्य नाही म्हणून देवाकडे गेले. देवाकडे एक कथा नाही मोठी आहे. हे 10 अवतारांची कथा आहे लय मोठी आहे. मग हे देवाकडे गेल्याच्या नंतर देवाने हेगणा रूप घेतला. हेगणा रूप होता वामन अवतार घेतला. वामन अवतार घेऊन जेव्हा बळीच्या दारात आले भिक्षा दे सगळ्या नाव आहे बळीराजा आणि दुसरं नाव आहे कर्ण. या दोन्ही नावाच्या पुढे दुसरा कुठलं नाव नाही. दानामध्ये दान करणारा म्हणजे बळी आणि दुसरा आहे कर्ण. भिक्षा दे म्हणल्याच्या नंतर बळीराजा विचार केला आपल्या घरी ब्राह्मण आलेला आहे आणि ब्राह्मण देवताला दान द्यावे. दान नाही दिलं तर आपल्याला शाप लागेल. म्हणजे अतिथी देवो भव
देऊया. मग बळीराजा म्हणू लागले, देवा सांगा तुमची इच्छा काय आहे. तेव्हा वामन अवतार काय म्हणू लागले माहिती का, मला 3 पावलं पृथ्वी दे, 3 पावलं पृथ्वी दे. तेव्हा 3 पावलं पृथ्वी दे म्हणजे त्यांची जे गुरुदेव होते, त्यांच्या गुरुचे नाव शुक्राचार्य. त्यांच्या गुरुचं नाव होतं शुक्राचार्य. शुक्राचार्य छोटी छोटी एकदम सूक्ष्म अवतार घेतली. सूक्ष्म म्हणजे वामन अवतार म्हणजे वामन काय म्हणजे शेंगणे वामन काय म्हणजे पाणी सोड पहिले, संकल्प सोड. संकल्प सोडल्याच्या नंतर मला तू वचन दे की मी तुला दान देऊ शकतो. संकल्प सोडण्यासाठी जेव्हा हातावर पाणी घेऊ लागले तेव्हा सूक्ष्म रूप शुक्राचार्य म्हणून त्या जे कॅटली होती ना, झारी होती ना, झारीच्या तोंडाला बसले. झारीच्या तोंडाला बसल्यानंतर देव विचारते झारीच्या तोंडाला बसले. एक काडी घेतली छोटीशी हरळीची आणि डोळ्यात, तेव्हापासून शुक्राचार्याचा डोळा आंधळा आहे. संकल्प सोडले, 3 पावलं जमीन पृथ्वी मांडली. एका पावलामध्ये स्वर्ग, एका पावलामध्ये पाताळ, तिसरा पाऊल कुठं ध्रुव म्हटल्याच्या तुका म्हणे तेव्हा पाताळात नेऊन सोडले. बळीला पाय तिसरा पाऊल कुठे ठेवू म्हणल्याच्या नंतर माझ्या दृष्टीवर ठेवा देवा. म्हणजे बळीला कळालं होतं माझ्या दारामध्ये कोण आलेला आहे, सृष्टीच्यानं चालले ते सृष्टीचा मालक माझ्या दारामध्ये आलेला आहे. भीक मागण्यासाठी आलो दान मागाया असं थोर म्हणाला. हे 4था अवतार. 6वा अवतार परशुराम अवतारामध्ये ऋषीचा मुलगा होता पण पराक्रमी राजा होता. त्याने पुरा पृथ्वी आपल्या बलावर जिंकलेला राजा होता. एक वेळेची घटना आहे, जेव्हा जगदाग्नी म्हणू लागले की तुझ्या आईला म्हणजे माझ्या बायकोला तुम्ही म्हणत करशील का. परशुरामाला जेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितले की मी जे म्हणतो मला गुरुदक्षिणा पाहिजे म्हणल्याच्या नंतर ठीक आहे तुम्ही मागेल तुम्ही घे. तेव्हा म्हणजे तुझ्या आईचं मुलगा होता. जमदग्नीने जेव्हा हे प्रश्न केले तेव्हा हे मागचा पुढचा विचार न करता आईचं मृत्यू उडून टाकलं. उडल्याच्या नंतर तुला आता वर माग, तुला वर का पाहिजे म्हणल्याच्या नंतर माझी आई जशी मी त्याचा गळा छाटते ना, आई मला जिवंत पाहिजे. जसं आईचा गळा उडला आणि आईला जिवंतही केला. हे 6वा अवतार. 7 एक वचनी एक बाणी एक पत्नी. 7वा अवतार राम आहे. आज रामनवमी आहे. आज खरं तर रामनवमी आपल्या गावाचं भाग्य आहे. आज रामनवमी म्हणजे राम जन्मोत्सव. आज या रामनवमीमुळे
प्रत्येक गावामध्ये राम जन्मोत्सव होतो. हे 7वा अवतार. 8वा अवतार आहे कृष्ण. आता हे अवतार झाले, 9वा अवतार कल्की अवतार. आता जे चालू आहे हे बौद्ध अवतार. 10 अवतारामध्ये मुख्य अवतार 4, म्हणजे मुख्य द्वापार युग आणि कलियुग. सतयुगामध्ये चौयुगाचा नामा भक्त नामा उभा कीर्तन. आता सतयुगामध्ये नामदेव महाराज कोण होते? सतयुगामध्ये नामदेव महाराज कोण होते? प्रल्हादाचं आता थोडस सांगितलं प्रल्हादाचं. सतयुगामध्ये भक्त नामदेव कोण होते? प्रल्हाद होते. आणि त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज कोण होते? अंगद होते. अवतार अंगदाचा होता. उद्धवाचा होता, अंगदाचा होता. नामदेव महाराज हे 4था अवतार आहे. आणि द्वापर युगामध्ये उद्धवाचा होता. आणि आता चालू कलियुगामध्ये नामदेवाचा होता. आणि तोच अवतार तुकाराम महाराज. तेव्हा असं म्हणायचं की मला ह्या सगळ्या अवतारामध्ये देवाचं रूप कसं होतं? एकदम सुंदर. देवाच्या रूपाला पाहिल्याच्या नंतर आपल्या काल्याची कीर्तनामध्ये गवळण
राधस सकुमार मदनाचा डोळे मारा कंठी वैजे रूप कसं आहे देवाचं रूप कसं आहे त्या बघायच्या प्रथमच्या आवाडे है रूपा गोजिरे सगोना आवाडे है रूपा गोजिरे सगोना आवाडे कथा सांगतो म्हणजे तुम्हाला सांगतो. सूरदास नावाचा एक महान संत होऊन गेला. हे सूर ताल सूर जे हे पडले तेव्हापासून सूरदास म्हणजे गायन इतकं छान होतं त्याच्यामुळे त्यांचं नाव सूरदास पडलं. सूरदास हे कट्टर वारकरी होते. सूरदास महाराज कट्टर वारकरी होते. पंढरपूरला वारीसाठी निघाले. वारीसाठी निघाल्याच्या नंतर एका गावामध्ये त्यांचा मुक्काम पडला. मुक्काम पडल्याच्या नंतर गावामध्ये म्हणण्यापेक्षा एका घरामध्ये त्यांचा मुक्काम पडला. मुक्काम पडला असताना ज्या घरी सूरदास राहायला होते त्या घरी एक स्त्री होती. स्त्री असल्याच्या नंतर ती स्त्री पाणी आणली, हातपाय धुण्यासाठी पाणी आणली, जेवण दिले, सगळं काही पुरवठा केला. सूरदासाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, म्हणजे भाव निर्माण झाला. काम वासनेचा भाव निर्माण झाला. भाव निर्माण झाला, स्त्री किती छान आहे, म्हणजे त्याची बघण्याची बुद्धी आहे. ते दुसरीकडे गेली. ते सूर सगळं सोडून दिला. भजनामध्ये जे मन होते ते मन तिकडे गेलं. काम वासनेकडे मन गेल्याच्या नंतर सूरदास विचार करू लागला, स्त्री छान आहे, सुंदर आहे, आज
अशी स्त्री जर माझी बायको झाली असती तर छान झालं असतं. वासना निर्माण झाली. वासना निर्माण झाल्याच्या नंतर जी वासना निर्माण झाली त्याने विचार करू लागला मी तर एक भक्त आहे. भक्त असताना माझ्या मनामध्ये मनोमार्गी गेला तो तेथेची मोकला हरिपाठी स्थिरावला तोची धरली. माझ्या मनामध्ये वासना निर्माण झाली. वासना निर्माण झाल्यामुळे त्यानं काय केलं माहिती का, ज्या घरी राहिला होता ती स्त्री होती ना त्या स्त्रीला म्हणला मला 2 सुया द्या. 2 सुया द्या. सुया द्या म्हणल्याच्या नंतर स्त्री म्हणून लागली कस काय मागला मला, तुम्ही फक्त गरम करून तो सुई द्या. आता दाबण म्हणण्यापेक्षा सुई म्हणून सुई द्या म्हणल्याच्या नंतर गरम करून 2 सुई दिली. सुई दिल्याच्या नंतर ती जे 2 सुया होती ना ते आपल्या डोळ्यात घातले आणि दोन्ही डोळे आंधळे होऊन गेले. आंधळे होऊन गेल्याच्या नंतर पुढे तिने आपली जे वारी होती त्यांनी संकल्प सोडून दिले की मी माझं मन ह्याच्यामुळे झाले म्हणून मी आज माझी जी शिक्षा होती मी करून घेतलेलं आहे. मग त्यांनी निघाले वारीला निघाल्याच्या नंतर पुढे अशी घटना घडली की काट्याचं कुंपण आहे. आता काट्याच्या कुंपणात पडला सूरदास महाराज तेव्हा देवाने हात धरला आणि काय म्हणला होता, ए बाबा कुठं चाललेस? पंढरपूरला. होय पंढरपूरला चाललेस पण तू आता काट्याच्या कुंपणात पडला. सूरदासाने ओळखलं मला वाचिणारा दुसरा कोणी नसून भगवंत आहे. पंढरपूरचा मालक आहे, दुसरा कोणी नाही आहे. पंढरपूरचा जे आहे ना तोच मला वाचण्यासाठी चालेल. हात घट्ट धरला आणि सूरदास म्हणू लागला तू कोण आहेस मला माहिती आहे. तू देव आहेस, पंढरपूरचा पंढरीनाथ आहेस, मला वाचवण्यासाठी आलेला आहेस. तुला पंढरीनाथ म्हणतात मी देव नाहीये, मी तुला वाचवण्यासाठी एक माणूस आहे. नाही नाही नाही, तुझ्या हाताला पकडल्याच्या नंतर मला असं वाटतं की तू फक्त देवच आहेस. तेव्हा हात हिसकावून घेऊन देव निघून गेले. देव निघून गेल्याच्या नंतर मजल धर करत पंढरपूरला सूरदास गेले. सूरदास गेल्याच्या नंतर रावळामध्ये गेले आणि दर्शन घेतले. दर्शन घेऊन काय जेवढं आपणाला दर्शन घेण्यासाठी देव सूरदासाने इच्छा केली, देवा फक्त तुला मला तुझं रूप पाहायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुपा, डोळे तुम्ही घ्या रे सुपा, डोळे तुम्ही घ्या रे सुपा, डोळे तुम्ही घ्या रे सुपा,
हे घे माझी वाचे गोड नाम वाचे डोळे तुम्ही या सुख पाहत शोभाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या रूपाचे गुण. या अभंगामध्ये रूपाचं वर्णन आहे, दृष्टी डोळ्याचं वर्णन आहे, कानाचं वर्णन आहे. जे करायचं आपल्याला हे सूरदास म्हणाले देवा माझी एक इच्छा आहे, फक्त एक बार तुझं रूप पाहायचं. रूप पाहायचं म्हणल्याच्या नंतर देवाने डोळे दिले आणि डोळ्याने रूप पाहिलं. रूप पाहिल्याच्या नंतर म्हणतात अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पाहून. पुन्हा माझ्या जीवनाची जेवढी दुःख होते ना अनंत जन्मीचे अनंत रूपे अनंत वेशे देखले देखिला माये अनंत रूपे अनंत वेशे देखिला माये देवाचा फिटला संदेहाने मारे तुझे. माझ्या डोळ्याचं जे पारणं होतं ते फिटून गेलं. मी जे काही माझ्या मनामध्ये विचार केला होतो तुझं रूप पाहिल्याच्या नंतर माझं सगळं काही फिटून गेले. तेव्हा देव म्हणतात तुला डोळे आता डोळे दिलेले. तेव्हा सूरदास म्हणतो मला एक वचन द्या, हे डोळे जे तुम्ही दिलात ना मला एक वर द्या की हे डोळे जसे आंधळे होते ना पहिले तसे आता या करू टाक. तेव्हा देव म्हणतात अरे बाबा सगळे डोळे मागतात आणि तू मला आंधळ कर म्हणतेस. तेव्हा सूरदास म्हणतो देवा या डोळ्याने काय काय पाहू नये, जे पाहायचं नसते ना ते आपण पाहतो, जे पाहू नये ते पाहतो. म्हणून देवा मला डोळे नको आंधळ कर म्हणल्याच्या नंतर देवाने सूरदासांना आंधळ केले आणि सूरदास आंधळा झाला. म्हणून तेव्हापासून त्यांचं नाव सूरदास. फक्त सुरामुळे त्यांच्या गायनामुळे हे प्रमाणित कसं काय दिलं माहिती का? आवड कशाची आहे? फक्त देवाच्या रूपाची आवड. आता देवाच्या रूपाची आवड झाली. दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय सांगतात
आता समोरी दृष्टी नजरे माझे चित्त तुझ्या पायी पडली पंढरी राया. या जन्माला आल्याच्या नंतर फक्त माझ्या दृष्टी समोर आता दृष्टी पुढे आयसाची चुराई फक्त तुला पाहत राहावे माझी इच्छा एवढीच आहे दुसरं काहीच नाही. माझी इच्छा आहे की तू समोरच राह दुसरं काही इच्छा नाही. आता दृष्टी पुढे आयसाची चुराई दोन्ही तुझ पाहे पांडुरंगा विठ्ठल. म्हणजे रूपाचं वर्णन करत असताना सांगत होतो एक कान्यामधली गवळण आहे. म्हणजे रूप पाहिल्याच्या नंतर जेव्हा कृष्ण जन्माला आली मथुरेमध्ये जन्म झाला. जन्म कुठं झाला एक कान्याचं कीर्तन आहे पण रूपाचं वर्णन थोडं सांगतो. जन्म झाला जेलमध्ये तुरुंगामध्ये जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर त्यांनी छोटीशी 5 वर्षाची मूर्ती होऊन सांगितली की मला इथं नका गोकुळात घेऊन जा. नंदाच्या घराला गोकुळात घेऊन जावे आणि कुठे घेऊन गेले नंदाच्या घरी गोकुळात घेऊन गेले. गोकुळात घेऊन गेल्याच्या नंतर पुरा गोकुळ म्हणजे असं अफवा पसरली की अफवा म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की कृष्ण जन्माला आला. कृष्ण जन्माला आल्याच्या नंतर सगळे गवळणी पाहण्यासाठी सगळे ज्याची ती गवळण निघाली पाहण्यासाठी गेले. एक गवळण अशी होती कृष्णाचं रूप पाहिलं रूप पाहून मोहून गेली. मन मोहिले रे मन मोहिले पाहिला पाहिला
तुका म्हणे छंदे मना वेधिले आहे गोविंदी मन वेधले तसं गवळण जसं पाहिल्याच्या नंतर मन वेधून घेते देवाने तसं आपण सुद्धा देवाचं रूप पाहावे. पाहण्यासाठी कुठं जावं लागलं? पंढरपूरला जावं. पंढरपूरला जायची गरज नाही. आपल्या मंदिरामध्ये देवळामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. फक्त या भावाने अंतकरणाने भावाने देव कशाचं रूप केलंय? फक्त भावाचा. काही नदीक भावाची कारण तुका म्हणे आन देव फक्त भावाचा रूप केला, दुसरं काही नाही. फक्त देवाला भाव पाहिजे. मनी नाही भाव मन सेवा मला पाव देवा मनात जर ना भावच नाही तर देव कुठं गेला? तसं देवाचं रूप कसं आहे? सुंदर ते करकटेवरी ठेवली तुळशी हार गळा काश्य पितांबर आवडी निरंतर हिची मकर कुंडळे दळपती श्रवणे कंठी कस्तूर मणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्वस्व वाहिन श्री आवडी पाहता श्री मग सुखावणे सुख डोळ्याची जिरे गोड तिना येणे मुखे तुझे वरती तुझं नाव हेची माझं प्रेम दिले डोळे भरून या पाहिजे तुझी मूर्ती हेची माझं सुख डोळे भरून पाहिल्याच्या नंतर सुख भेटत आणि सुख भेटल्याच्या नंतर आपण सुख या डोळ्याला सुख भेटावं. फक्त सुख भेटण्यासाठी काय करावं लागते? त्याची मूर्ती भावनेला मनाने आपल्या अंतःकरणातून जीवातून रूप अभंगावर कीर्तन करायचं म्हणत तर एक रात्र एक दिवस नाही असं नाही, कितीही दिवस करा कीर्तन, त्याचा अर्थ आपल्याला सांगू शकता येत नाही. आणि हेच अर्थ आहे असंही काही नाही. कोणी कुण्या प्रकारे सांगतो, कोणी कुण्या प्रकारे सांगतो, ज्याची त्याची सांगण्याची पद्धत वेगवेगळी. तसं देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर जसं गोकुळामध्ये ना गवळणी भरून घेत्या, तसं आपणही आपल्या मनाने तनाने त्याचं रूप पहा. रूप पाहिल्याच्या नंतर काय होते? नांचावले मन नागरीशे गोरी हे तिथे न सोडी ऐसे झाले. आता एक दृष्टांत सांगतो म्हणजे कीर्तनाला पूर्ण लादले गे माये आता कवनाओ जिकडे पाहे तिकडे पाळू
पृथ्वी तलावर कोणी नाही. आणि भगवंता एवढा सुंदर या पृथ्वी तर आपण त्याच्यात शून्य आहे. भगवान इतका सुंदर आहे. आता जाणून घेतो सुंदर ते ध्यान वेग ठेवले त्याच्या इतका सुंदर कोणीच नाही. आपण फक्त किंचित किंचित सुंदर आहे. माणूस मनुष्य किंचित सुंदर आहे. तेव्हा रुक्मिणीला एवढा अभिमान झाला की माझ्या इतका सुंदर कोणीही नाही. जसं एक वेळेस सत्यभामाला सुद्धा अभिमान झाला पण तो दुसरा दृष्टांत. सत्यभामाला अभिमान काय झाला होता की देव हिलाच विचारतो मला काय विचारते हिलाच आपली पत्नी मानतो मला का पत्नी मानतो नाही. तेव्हा नारद ऋषी थोडस सांगतो. नारद ऋषी जेव्हा घरला आले तेव्हा नारद ऋषीला म्हणते देव फक्त रुक्मिणी कशी केला मी आवडत नाही का देवाला. मी एवढी सुंदर आहे हिला पण सुंदरतेचाच अभिमान झाला होता पण दोन्ही जाव आहे म्हणून त्यामध्ये त्याला सौकीमध्ये अभिमान झाला. तेव्हा देव म्हणतात तुम्ही संकल्प सोडा देव मी घेतो. देव घ्या कुणी मग तसा अभिमान कुणाला झाला होता रुक्मिणीला अभिमान झाला होता. रुक्मिणीला एवढा अभिमान झाला की माझ्या इतका सुंदर कोणी नाही देव सुद्धा नाही. तेव्हा देवाने विचार केला की हिचा अभिमान कसं घालावा आणि कुण्या प्रकारे घालावा. तेव्हा देवाने असं केलं की उद्धवाला पाठवलं. उद्धवजी हिचा अभिमान जेवढा आहे ना तेवढा पुरा अभिमान हिचा मनातला अभिमान शंका राहू नये. शंका राहू नये म्हणून उद्धवजी तेव्हा रुक्मिणीकडे पाठवले आणि रुक्मिणीकडे पाठवल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला म्हणतात उद्धवजी माता तुम्ही जा. कुठे जा. ओ वाळू मी गेले माये गेले द्वारके जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज झाले. तेव्हा रुक्मिणी द्वारकेला गेली आणि द्वारकेला गेल्याच्या नंतर पाहू लागल्याच्या नंतर बघते कुणाला वाळू लागले गे माये आता कोणा वाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज. जिकडे पाहिला तिकडे काय दिसतंय चतुर्भुज गोपाळ. एक नाही असं हजारो चतुर्भुज गोपाळ दिसले म्हणजे चतुर्भुज कृष्ण दिसू लागले. जिकडे बघितले तिकडे कृष्ण दिसू लागले. तेव्हा रुक्मिणीच्या लक्षात आलं मी याला ओळखायचं कसं असं. आता माझा कृष्ण कोणता आहे माझा भगवान कोणता आहे मी ओळखू कसं. माझा भगवान कोणता आहे कसा ओळखू. आणि त्याच्यानंतर उद्धवजी म्हणतात वैजयंती माळगासी वत्सांचन विष्णुदास नामाये तेव्हा उद्धवजी खून दाखवतात. आता खून कोणते तुळशी हार म्हणजे कृष्णाचाच अवतार पांडुरंगाचा अवतार. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे मकर कुंडले म्हणजे कुंडले मकर कुंडले कल्पतिश्राव कंठी कस्तूर म्हणजे कस्तुराची म्हणजे गळ्यामध्ये हे सगळं खून ज्याच्यापाशी आहे तो तुझा भगवान कृष्ण आहे. भगवान पांडुरंग आहे. हेच अवतार सगळे म्हणजे एकच अवतार आहे. फक्त देव एकच आहे अवतार अलग अलग. फक्त अवतार कशासाठी धर्माचे धानेप्रमाणे तरी पण सांगतो जिथं जिथं धर्माची बाधा झालेली आहे धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पायशी भक्तजन. तसा तेव्हा रुक्मिणीचा अभिमान मी सुंदर आहे मी सुंदर आहे याचा अभिमान पुरा निघून गेला. तसं लांचावले मन एक जीवन सूर्य आहे शेजारी तू का म्हणे आली मागाई
आई माय बाप विठोबा कुमारी शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे आम्ही मागावी जडवा जशी माय लेकरासाठी आपल्या लेकरासाठी काय काय करते पूर्वावी आई माय बाप आपल्या लेकरासाठी काही काय करते ते आपण सांगू शकत नाही. मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून तिचा संगोपन करण्यासाठी आई काही काय करते आपण ते करू शकत नाही. तसंच तुका म्हणे आम्ही मागावी लढवा पूर्वावी आई मात झालेली सेवा. माझ्या काही बुद्धीचा दोष असला काही चुकला असेल तर बालक समजून माफ करा आणि जे चांगले शब्द असतात ते माझ्या गुरुचे समजून तुम्ही ठेवून घ्या. झालेली सेवा इथं समर्पित करतो. ज्ञानेश्वर